Hello students, today's lecture we will discuss about chapter number 6 study of ecological groups. ओके, मग त्याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट जो आहे किंवा रिमेनिंग पार्ट तो आपण आता बघत आहोत. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलं एक्सटर्नल इकॉलॉजिकल फीचर्स ऑफ रूट्स अँड इंटरनल इकॉलॉजिकल फीचर्स ऑफ रूट्स. ओके, रूटचं आपण एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी आणि इंटरनल ॲनाटॉमी हे आपण बघितलं हायड्रोफाइट्स ग्रुपचं. ओके, आता हायड्रोफाइट्स ग्रुपचंच आपल्याला काय बघायचं आहे, स्टेमची मॉर्फॉलॉजी अँड ॲनाटॉमी. ओके, त्यामध्ये फर्स्ट आपण बघूया स्टेम. मग स्टेम ॲक्च्युअल काय आहे, ओके, ते स्ट्रक्चर जे आहे ते आपण बघूया जेणेकरून ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. इट इज ए स्ट्रक्चर ऑफ हायड्रिला प्लॅन्ट. ओके, मग याचं काय आपण स्टेमचं स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. याचं आपल्याला स्टेमचा TS पण बघायचं, म्हणजे इंटरनल इकॉलॉजिकल फीचर्स ते पण आपल्याला बघायचे आहेत. तर एक्सटर्नल फीचर्स जे आहेत त्याच्यामध्ये आता बघा, इथं सपोज ही प्लॅन्ट आहे, हिला काही ब्रांच आहे, त्यानंतर वर्ल्ड लिव्ज म्हणजेच काय फ्लावर लाईक लिव्जचं काय झालं आहे, फॉर्मेशन झालेलं आहे. या टाईपमध्ये काय होतं, फुलची तिथं लीपची काय झालेली आहे, डेव्हलपमेंट झालेली आहे. खाली त्याला स्टेम आहे, देन ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम तिथं डेव्हलप झालेली आहे, दॅट लाईक अ रायझॉइड्स. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल निफिया. ओके, दॅट लाईक अ लोटस टाईप ऑफ प्लांट किंवा लोटस टाईप ऑफ फ्लावर्स काय करते, ती प्लांट डेव्हलप करते. ओके, मग हायड्रोफाइटचं आपण एक्झाम्पल बघत आहोत. त्या इथं जी प्लांट बॉडी आहे, सॉईलच्या इनर सॉईल, ओके, किंवा सॉईलमध्ये फिक्स काय झाले आहेत, रायझोम्स. ओके, रूट लाईक स्ट्रक्चर फॉर्मेशन झालेलं आहे, ते सॉईलमध्ये फिक्स आहे. त्यानंतर लीफ जे आहे ते वॉटरच्या सरफेसला ऑन वॉटर सरफेस काय आहे ते फ्लोएटेशन होतात, आणि फ्लावर जे आहे ते काय आहे वॉटरच्या अबव म्हणजे एरियल कंडिशनला काय आहे फ्लावरची डेव्हलपमेंट झालेली आहे. आता ॲक्च्युअली आपण ती प्लॅन्ट बॉडी जी आहे हायड्रिला अँड निफिया हे आपण स्ट्रक्चर बघितलं आत्ताच. आता त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याचं कॅरेक्टरायझेशन काय आहेत. ओके, स्टेम इज अ लॉंग, स्लेंडर, थिन अँड फ्लेक्झिबल. स्टेम कसं आहे, लॉंग आहे, फ्लेक्झिबल आहे आणि स्लेंडर आहे. देन एक्झाम्पल हायड्रिला. द सम फॉर्म्स स्टेम इज अ ग्रीन अँड टेक पार्ट इन अ फोटोसिंथेसिस. मग काही प्लॅन्ट किंवा काही फॉर्म्स असे आहेत की त्या प्लॅन्टचं स्टेम जे आहे ते काय ग्रीन इन कलर आहे. ग्रीन कलर आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट ॲज वेल ॲज फोटोसिंथेसिस पर्पज. ओके, म्हणजेच काय क्लोरोप्लास्ट आहे म्हटल्यानंतर तिथं फोटोसिंथेसिस होणार हे फिक्स आहे. ओके, देन नेक्स्ट सम फ्लोएटिंग फॉर्म्स स्टेम इज अ थिक, शॉर्ट, स्पॉन्जी अँड स्टोलनिफेरस. स्टोलन म्हणजेच काय ते सेकंडरी रूट्स असतील किंवा रायझोम लाईक स्ट्रक्चर ज्याच्यापासून काय होतं आहे सेकंड जनरेशन तिथं फॉर्मेशन होऊ शकतं. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज ए स्टोलन किंवा स्टोलनिफेरस स्टेम आहे. देन एक्झाम्पल त्याचं काय इकॉर्निया आहे. देन नेक्स्ट इन रूटेड फ्लोएटिंग फॉर्म्स द स्टेम इज अ रायझोमॅटस. रायझोमॅटस म्हणजेच काय रायझोम त्याला काय होतात डेव्हलप होतात, म्हणून त्याला रायझोमॅटस म्हटलेलं आहे. देन व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन बाय रनर्स स्टोलन्स इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ रिप्रोडक्शन. मग ज्यावेळेस व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होतं, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजेच काय इज अ सेक्शुअल प्रोपॅगेशन, म्हणजेच काय प्लॅन्ट पार्टपासून नेक्स्ट जनरेशन नेक्स्ट प्लॅन्ट काय करणं प्रोड्यूस करणं, दॅट इज कॉल्ड ॲज ए व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. म्हणजेच काय आता फॉर एक्झाम्पल ब्रायोफायलम म्हणजे त्याला आपण पानफुटी असं म्हणतो, त्या प्लॅन्टचं जर आपण लीफ सॉईलच्या अंडर काय केलं पिनेट्रेट केलं एंटर केलं, त्याला मॉइश्चर कंडिशन प्रोव्हाइड झाली, तर त्या लीपच्या मार्जिन्समधून काय होतं आहे नेक्स्ट जनरेशन नेक्स्ट प्लॅन्टलेट्स काय होतात फॉर्मेशन होतात, दॅट इज कॉल्ड ॲज ए व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. दॅन फॉर एक्झाम्पल अदर एक्झाम्पल इज अ शुगर केन. शुगर केनचं काय करतो आपण कट आउट करून जे त्याचे आयबर्ड्स आहेत नोड्स आणि इंटरनोड्सचं कटिंग करून ते आपण अंडर सॉईल काय करतो ते सो करतो, जेणेकरून त्याला मॉइश्चर कंडिशन प्रोव्हाइड झाली का लगेच काय होतं आहे नेक्स्ट जनरेशन किंवा न्यू प्लॅन्टलेट्स काय होतात फॉर्मेशन होतात, दॅट इज कॉल्ड ॲज ए व्हेजिटेटिव्ह जनरेशन किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. मग या प्लॅन्टमध्ये किंवा या ग्रुपमध्ये काय होतं व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होतं तर विथ द हेल्प ऑफ रनर्स अँड स्टोलन्स. ओके, या पार्टच्या हेल्पनं काय होतं आहे नेक्स्ट जनरेशन फॉर्मेशन होतं.
आत्ताच आपण बघितलं एक्सटर्नल फीचर्स ऑफ इकॉलॉजिकल ग्रुप ऑफ हायड्रोफाइट्स, ओके, स्टेमचं. आता आपण बघत आहोत इंटरनल इकॉलॉजिकल फीचर्स ऑफ द स्टेम ऑफ हायड्रोफाइट्स. ओके, तर ॲक्च्युअल ते स्ट्रक्चर काय आहे ते आपण बघूया. ॲक्च्युअल स्ट्रक्चर कसं आहे. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ हायड्रिला स्टेम. मग हायड्रिला प्लांट जे आहे त्या प्लांटचं हे स्ट्रक्चर आहे. ओके, ते ॲक्च्युअली त्याचं लेबलिंग जे आहे किंवा स्टेमची ॲनाटॉमी ही आपण बघू शकतो. त्याच्यामध्ये आता हे पूर्ण TS आहे, हायड्रिला स्टेम. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट काय सांगितलं, इपिडर्मिस इज अ आउटर कवरिंग ऑफ दी स्टेम, देन पॅरेंकायमॅटिस इज अ सेकंड लेअर, एअर स्पेसेस ॲरेंकायमा दॅट इज कॉल्ड एज अ एरेंकायमा असं म्हटलेलं आहे. जिथं एअर स्पेस असतील त्याला एरेंकायमा असं म्हटलेलं आहे. इथं आपल्याला नंबर ऑफ एअर स्पेस काय झालेले डेव्हलप झालेले दिसून येतं. त्यानंतर एंडोडर्मिस इज अ इनर पार्ट अँड फ्लोएम इज अ इनर डेव्हलपमेंट इन टू एंडोडर्मिस अँड झायलेम इज अ फूड मटेरियल किंवा फूड कंडक्टिंग टिश्यूज. ओके, वास्क्युलर बंडल्स आपण त्याला म्हणतो. दिस इज अ TS ऑफ हायड्रिला स्टेम. ओके, तर ॲक्च्युअली आता याचं स्ट्रक्चर काय आहे हे डिस्क्रिप्शन आपण आता बघूया. तर फर्स्ट एक्झाम्पल त्याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरायझेशन काय आहे त्याचे हायड्रोफाइट स्टेमचं इंटरनल स्ट्रक्चर. क्युटिकल इज ॲबसेंट, इज अ प्रेझेंट, इज अ थिन. ओके, त्याचा क्युटिकल लेअर जो आहे आउटर कवरिंग ऑफ द लेअर इपिडर्मिस. ओके, म्हणजेच काय इपिडर्मरच्या वरचा लेअर क्युटिकल जो लेअर आहे तो काय टोटली ॲबसेंट आहे आणि जर प्रेझेंट असेल तर कसा असेल, थिन इन कंडिशन. देन इपिडर्मिस सिंगल लेअर्ड, थिन वॉल्ड अँड पॅरेंकायमॅटस. मग इपिडर्मल सेल जे आहे ते काय सिंगल वॉल आहे, सिंगल लेअर तिचं फॉर्मेशन झालेलं आहे. देन पॅरेंकायमॅटस सेल्स इथं डेव्हलप झाल्यात. देन रायझोम ऑफ वेल डेव्हलप ऑन इपिडर्मिस. मग रायझोम जे आहेत किंवा सेकंडरी रूट किंवा ॲडव्हान्टेजेस रूट सिस्टीम जे आहे ते काय इपिडर्मल सेल्समधून ॲज अ रूट हेअर्स म्हणून काय झाले असेल, डेव्हलप झालेले असेल. देन सम फॉर्म्स ऑफ इपिडर्मल सेल्स ऑफ द स्टेम कंटेन क्लोरोप्लास्ट अँड परफॉर्म्स फोटोसिंथेसिस. आपण एक्सटर्नल फीचर्समध्ये सुद्धा बघितलं काय स्टेम हा जो पार्ट आहे तो ग्रीन इन कलर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कंटेनिंग क्लोरोप्लास्ट आहे आणि जेणेकरून क्लोरोप्लास्ट जर असेल ग्रीन इन कलर असेल तर तिथं फोटोसिंथेसिस काय होतं आहे, डेफिनेटली होतं. देन द कॉर्टेक्स इज अ वेल डेव्हलप. मग कॉर्टेक्स वेल डेव्हलप आहे, म्हणजे त्याचे दोन पार्टमध्ये डिवायडेशन झाले. एक आउटर कॉर्टेक्स दॅट इज कॉल्ड एज अ क्लोरेंकायमॅटस सेल्स आणि इनर कॉर्टेक्स इज कॉल्ड एज अ पॅरेंकायमॅटस सेल्स विथ इयर कॅव्हिटीज. मग पॅरेंकायमॅटस सेलचं फॉर्मेशन होतं आहे, त्याच्यामध्ये काय होतं, इयर कॅव्हिटीचं प्रोडक्शन होतं किंवा डेव्हलपमेंट होते, दॅट इज कॉल्ड एज अ एरेंकायमा. ओके, देन वास्क्युलर बंडल स्मॉल अँड स्कॅटर्ड. मग वास्क्युलर बंडलची कंडिशन किंवा स्ट्रक्चर कसं आहे, स्मॉल इन कंडिशन्स आहे, स्मॉल इन नेचर आहेत, पण स्कॅटर्ड इन फॉर्म. ओके, स्कॅटर म्हणजे ग्रुपिंग कंडिशन्सला आहेत. देन वास्क्युलर बंडल डिस्टिंक्ट रायझोम. वास्क्युलर बंडलमध्ये काय होतं, रायझोमची कंडिशन जी आहे किंवा रायझोमचं कनेक्शन ते काय डिस्टिंक्ट आहे. देन मेकॅनिकल टिश्यूज ॲबसेंट. मेकॅनिकल टिश्यूज ॲबसेंट काय आहेत, कारण ही प्लांट टोटली काय आहे वॉटरच्या सरफेसवरती किंवा वॉटरमध्येच काय होते प्लांट ही फ्लोएट करते, म्हणून त्याच्यामध्ये काय मेकॅनिकल टिश्यू इज अ ॲबसेंट. देन नेक्स्ट पार्ट आता आपण बघितलं इंटरनल और एक्सटर्नल फीचर्स ऑफ स्टेम ऑफ हायड्रोफाइट ग्रुप. ओके, आता आपण बघत आहोत एक्सटर्नल इकॉलॉजिकल फीचर्स ऑफ लीफ ऑफ हायड्रोफाइट ग्रुप. ओके, हायड्रोफाइट ग्रुपचे लीफ त्याचं एक्सटर्नल फीचर्स. मग त्यामध्ये फर्स्ट सांगितलं आहे सम फॉर्म्स लीव्ज आर थिन अँड रिड्यूस. मग काही प्लॅन्टमध्ये काय आहे, लीव्ज एकदम शॉर्ट आहेत आणि काही प्लॅन्टमध्ये टोटली रिड्यूस आहेत. ओके, आता लोटस ही प्लॅन्ट काय आहे, हायड्रोफाइट प्लॅन्ट आहे, पण तिला काय स्टेम ॲबसेंट आहे. ओके, ती डायरेक्टली काय होतं रायझोमलाच काय झालं नेक्स्ट शूट सिस्टीम काय झाली डेव्हलप झालेली आहे. हायड्रो प्लॅन्टमध्ये काय लीव्ज आर शॉर्ट इन कंडिशन्स. ओके, देन लीव्ज लॉंग अँड रिबन लाईक स्ट्रक्चर किंवा रिबन शेप. ओके, लीव्ज जर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील तर रिबन लाईक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल किंवा रिबन लाईक लीफ काय असतील प्रेझेंट असतील. देन लीव्ज फ्लोएटिंग पेटिओल इज अ लॉंग स्लेंडर फ्लेक्झिबल अँड स्पॉन्जी. मग लीव्जला काय आहेत, लीव्जला पेटिओल आहे म्हणजे देठ लॉंग आहे, देन स्लेंडर फ्लेक्झिबल आहे. ओके, अँड स्पॉन्जी इन कंडिशन. देन अप्पर सरफेस ऑफ लीव्ज इज कोटेड विथ वॅक्स. मग त्याचा अप्पर सरफेस जो आहे तो काय आहे वॅक्स लाईक
वॅक्स लाईक मटेरियल जे आहे त्या मटेरियलनं काय झालं आहे, ते लेअर त्याच्यावरती फॉर्मेशन झालेलं आहे. तर फॉर एक्झाम्पल ॲरम म्हणजेच काय, आळूचं पान. ओके, त्याच्यावरती काय वॅक्सिंग आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण त्याच्यावरती जर पाणी टाकलं किंवा वॉटर ड्रॉप त्याच्यावरती जर पडला, ते काय होत नाही, ते पेज जे आहे किंवा ते पान जे आहे आळूचं, ते लीप, ते काय होत नाही, तिथं मॉइस्ट होत नाही किंवा ते ओलं होत नाही, वेट होत नाही. ते पाण्याचा जो ड्रॉप असेल तो काय आहे तसाच तिथं काय होतं आहे, स्पॉट होतो. देन किंवा पुट आउट इथं केला जातो. देन इमर्जंट हायड्रोफाईड्स शो हेटेरोफिली. मग काय हायड्रोफाईड जे आहे ते काय वॉटर लव्हिंग आहे, तर काही काय आहेत डायरेक्टली वॉटर हिटिंग आहेत. म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल लोटस ही प्लांट काय आहे, वॉटरमध्ये डेव्हलप होते, पण तिची एरियल पार्ट जो आहे लीप, हे काय होत नाही त्या वॉटरमध्ये पूर्ण वॉटरमध्ये काय होत नाही, डीप होत नाही, ते वॉटरवरती काय करतात, फ्लोएट करतात. त्याच टाईपमध्ये ॲरम म्हणजेच आळूचं पान हे काय वॉटरमध्ये किंवा मडी रिजनमध्ये, मॉइश्चर रिजनमध्ये डेव्हलप होतं, पण वॉटर काय करत नाही, ते एक्सेप्ट करत नाही किंवा वॉटरमध्ये ते डीप होत नाही. दॅट इज कॉल्ड एज ए हेटेरोफिली. देन नेक्स्ट पार्ट किंवा नेक्स्ट पॉईंट, इंटरनल इकॉलॉजिकल फीचर्स ऑफ द लीप. आता आपण एक्सटर्नल फीचर्स बघितले, आता इंटरनल फीचर्स ऑफ द लीप ऑफ हायड्रोफाईड्स ग्रुप. ओके, तर ॲक्च्युअल आता पेटिओल अँड लीफ याचा काय सेक्शन जो आहे तो आपण बघूया. फर्स्ट पेटिओल्स. इट इज अ स्ट्रक्चर ऑफ टीएस ऑफ पेटिओल ऑफ निफिया. ओके, निफिया प्लांट जे आहे त्या प्लांटचं ही पेटिओलचा सेक्शन आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये काय रूट हेअर्स ते इपिडर्मल लेयर्समधून काय झाले, डेव्हलप झालेले आहेत. देन इपिडर्मिज आहे, हायपोडर्मिज सेकंड लेअर, स्क्लेरिड्स म्हणजेच काय ती इयर कॅव्हिटी ते आउटग्रोथ असतील. देन इयर चेंबर्समध्ये स्क्लेरिडची काय झाली, डेव्हलपमेंट झालेली आहे. देन फ्लोएम अँड झायलेम हे काय आहेत, स्कॅटर फॉर्मेशनमध्ये नाहीत, ते काय डिस्कंटिन्युअसली आहेत. ओके, जिथं काय असेल ब्रॉड किंवा जिथं व्हास्क्युलर बंडल्स डेव्हलप झालेले असतील त्याच्यामध्येच काय असेल ते झायलेम अँड फ्लोएमची कंडिशन असेल, म्हणजे ते मिडलला नाहीत. ओके, हे पेटिओल ऑफ निफिया. देन इंटरनल स्ट्रक्चर ऑफ लीप. ओके, मग निफिया लीप हे काय आहे ॲक्च्युअल, आता निफिया लीप आहे. आता त्याच्यामध्ये काय, आता इथं बघा लीपचं स्ट्रक्चर आहे, टीएस ऑफ लीप निफिया. मग याच्यामध्ये काय सब स्टोमॅटल सेल्स आहेत, त्यानंतर अप्पर इपिडर्मिज क्युटिकल लेअर प्रेझेंट आहे, स्टोमा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, तर झायलेम अँड फ्लोएम बंडल शीथ. ओके, एवढं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये काय स्कॅटर फॉर्मेशनमध्ये नाही. ओके, ते काय डिस्कंटिन्युअस आहे, ते डिफरन्शिएट झालेलं आहे. देन मग ह्या ठिकाणी काय आहेत, सबस्टोमॅटल स्पेस किंवा सबस्टोमॅटल चेंबर. ओके, म्हणजे काय इपिडर्मल सेल्स काय तिथं सेपरेट आउट झालेले आहेत आणि स्टोमॅटल सेल्स किंवा स्टोमॅटा रिजन जो आहे तो पूर्णपणे इयर चेंबरने काय झालेला आहे, क्रिएट झालेला आहे, म्हणून त्याला सबस्टोमॅटल चेंबर असं म्हटलेलं आहे. देन पॅलिसेड अँड स्पॉन्जी टिश्यू आर डेव्हलप, पॅरेंकायमॅटस आणि इयर चेंबर्स इज प्रेझेंट. देन ट्रायकोस्क्लेरिड इज प्रेझेंट. लोअर इपिडर्मिज, अप्पर इपिडर्मिजला स्टोमॅटा प्रेझेंट आहेत, लोअर इपिडर्मिजला काय स्टोमॅटा आर अब्सेंट. देन प्रोटोझायलेम, मेटाझायलेम, फ्लोएम, कोलेंकायमा हे स्ट्रक्चर काय आहे त्या लिपच्या मिड रिजनला काय असतील, प्रेझेंट असतील. देन वास्क्युलर बंडल ऑफ मिड रिब, वास्क्युलर बंडल जे आहे ती मिड रिब रिजन किंवा त्या लिपची मिड रिब जी असेल तिथं काय असेल, वास्क्युलर बंडलची डेव्हलपमेंट झालेली असेल. एक्झाम्पल ऑफ लिप ऑफ निफिया टीएस. ओके, आता ॲक्च्युअल त्याचं स्ट्रक्चर काय आहे किंवा ते कॅरेक्टरायझेशन काय आहे ते आपण बघूया. त्यामध्ये फर्स्ट क्युटिकल इज ॲब्सेंट इज इन सबमर्ज हायड्रोफाईट्स. एक्झाम्पल पोटॅमोजेटॉन, म्हणजे क्युटिकल लेअर जो आहे तो काय टोटली ॲब्सेंट आहे. देन स्टोमॅटा ॲब्सेंट इन सबमर्ज फॉर्म्स, मग सबमर्ज फॉर्म्स जे आहे त्याच्यामध्ये काय स्टोमॅटा प्रेझेंट आहे, पण आपण काही ठिकाणी स्टोमॅटा प्रेझेंट दाखवलं, म्हणजे सम फॉर्म्स आहेत. टोटल प्लॅनमध्ये काय नाही, स्टोमॅटा ॲब्सेंट नाही. ओके, इपिडर्मल सेल्स आर थिन वॉल्ड सिंगल लेअर अँड विथ अबंडंट क्लोरोप्लास्ट, म्हणजे सिंगल लेअर काय झालं, इपिडर्मल लेअर फॉर्मेशन झालेलं आहे, आउटर कव्हरिंग फॉर्मेशन झालेलं आहे, पण त्याच्यामध्ये काय क्लोरोप्लास्ट अबंडंटली आहे, म्हणजे मोस्ट आहे.
ओके, म्हणजेच आता क्लोरोप्लास्ट आहे म्हटल्यानंतर ते काय होणार, फोटोसिंथेसिस फंक्शन इज प्ले. देन मिझोफिल इज अ डिफरन्शिएटेड इन सबमर्ज फॉर्म्स. मग सबमर्ज फॉर्ममध्ये काय मिझोफिल्स जे सेल्स जे आहेत ते काय डिफरन्शिएट झालेले आहेत ते आपण आत्ताच बघितलं. काय पॅलिसेड्स अँड स्पॉन्जी टिश्यूज किंवा स्पॅरेन्कायमा याच्यामध्ये काय झालं त्याचं डिव्हायडेशन झालेलं आहे विथ वेल डेव्हलपमेंट इयर कॅव्हिटीज. ओके, इयर कॅव्हिटीजमध्ये काय झालं त्याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. त्यानंतर त्या मिझोफिल सेल्स आहेत त्यांचं डिफरन्शिएशन पॅलिसेड स्पॉन्जी टिश्यू विथ इयर कॅव्हिटीज यांचं कॉन्ट्रीब्युशन होऊन ते काय झालं TSCचं फॉर्मेशन झालेलं आहे. एक्झाम्पल निफिया. देन नेक्स्ट in submerged forms vascular tissues are highly reduced and it is a very difficult differentiate xylem and phloem. ओके, म्हणजेच काय त्याच्यामध्ये झायलेम अँड फ्लोएमची डेव्हलपमेंट झालेली आहे पण काय हायली रिड्यूस म्हणजे कमी आहे किंवा ती काय झालं नाही व्यवस्थित स्कॅटरिंग फॉर्मेशनमध्ये नाही इन लिप कंडिशन. ओके, लिपमध्ये काय नाही तर हायड्रोफाईटच्या झायलेम अँड फ्लोएमची कंडिशन्स काय नाही त्यांची डेव्हलपमेंट स्कॅटरिंग फॉर्ममध्ये नाही ते काय डिफरन्शिएट झालेलं आहे. Then some floating forms vascular tissues are comparatively well developed and differentiated into xylem and phloem. ओके, मग काही फॉर्ममध्ये काय त्यांची वेल डेव्हलपमेंट झालेली आहे पण ते काय डिफरन्शिएटेड आहेत. ओके, म्हणजेच काय ते सेपरेट त्यांचं डिफरन्शिएशन झालेलं आहे झायलेम अँड फ्लोएमचं. देन द वेल डेव्हलप पेटिओल पासेस अबंडंट अरेन्कायमा इयर कॅव्हिटीज. मग जो ज्या प्लॅन्टचा पेटिओल काय वेल डेव्हलप झालेला आहे त्याच्यामध्ये काय पॅरेन्कायमा स्क्लेरेन्कायमा डेव्हलप झालेले आहेत पण त्यांच्यामध्ये काय इयर कॅव्हिटीज काय झालेले आहेत डेव्हलप झालेले आहेत. देन व्हॅस्क्युलर अँड मेकॅनिकल टिश्यूज आर पुअरली डेव्हलप अँड अबसेंट. मेकॅनिकल टिश्यूज आर टोटली अबसेंट. जर त्या डेव्हलप असतील तर त्या कशा असतील पुअरली डेव्हलप आहेत. ओके, कोणत्या व्हॅस्क्युलर टिश्यूज अँड मेकॅनिकल टिश्यूज त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू डेव्हलपमेंट झालेले आहेत पण त्या स्कॅटरिंग फॉर्ममध्ये नाहीत. ओके, त्या डिफरन्शिएट झालेल्या आहेत त्या TSमध्ये त्या स्टेममध्ये. ओके, देन मेकॅनिकल टिश्यूज जे आहेत त्यांचंसुद्धा काय पुअरली डेव्हलपमेंट झालेलं आहे. ओके, जर असतील तर पुअरली डेव्हलपमेंट एक तर टोटली ॲबसेंट असतील आणि जर असतील तर त्यांची पुअरली डेव्हलपमेंट झालेली असेल. दॅट इज इंटरनल इकॉलॉजिकल फीचर्स ऑफ लिप इन हायड्रोफाइट्स ग्रुप्स. ओके.